मकर संक्रांतीच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात अशी धार्मिक मान्यता आहे। या दिवशी पूजापाठ, दान आणि पवित्र नदीत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो। ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो। सध्या सूर्य धनु राशीत आहे। 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे। तो दिवस देशभरात मकर संक्रांती सण म्हणून साजरा केला जातो। सूर्याचा मकर राशीत प्रवेश अतिशय शुभ मानला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे यालाही विशेष महत्त्व आहे। जरी मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक दान करतात, परंतु जर एखाद्याने राशीनुसार दान केले तर त्याला अमर्याद पुण्य प्राप्त होते। चुकून झालेली पापे नष्ट होतात। सूर्य आता उत्तरायणात आहे। सूर्य मकर राशीत प्रवेश करताच दक्षिणायन होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो। यंदा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा होणार आहे। या दिवसापासून खरमासही संपेल। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाचे दान करावे। या दिवशी 4 महायोगांचा योगायोगही होणार आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी विषकुंभ, प्रीती, बल्व आणि कळव योग तयार होत आहेत, जे अत्यंत शुभ मानले जातात। या दिवशी राशीनुसार कोणत्याही गरीब, असहाय व्यक्ती किंवा ब्राह्मण यांना दान करावे। दान केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते। तर राशीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान करावे ते पाहू। नंबर 1, मेष रास। मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे दान करणे मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम मानले जाते। यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल आणि कुंडलीतील कमजोर ग्रहांची स्थिती मजबूत होईल। नंबर 2, वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी तिळाचे लाडू दान करणे शुभ मानले जाते। यामुळे तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल, तसेच जीवनात आनंदही येईल। नंबर 3, मिथुन रास। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील किंवा तुम्ही काही कारणाने तणावग्रस्त असाल, तर मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी मूगडाळ खिचडीचे दान करा। यामुळे तुम्हाला समृद्धी मिळेल आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतील। नंबर 4, कर्क रास। कर्क राशीच्या लोकांसाठी तांदूळ किंवा तीळ दान करणे शुभ मानले जाते। यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल आणि जीवनात येणाऱ्या अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होतील। नंबर 5, सिंह रास। सिंह राशीच्या लोकांनी या शुभ दिवशी तीळ किंवा गुळाचे दान केल्यास त्यांची वाईट कामे दूर होतात। याशिवाय करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यताही वाढू शकते। नंबर 6, कन्या रास। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद सदैव राहावा असे वाटत असेल, तर मकर संक्रांतीच्या दिवशी मूगडाळ खिचडी दान करा। या उपायाने तुम्ही लवकरच तुमच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता। नंबर 7, तूळ रास। मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही तांदूळ दान केले तर तुमच्या आयुष्यातील समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात। नंबर 8, वृश्चिक रास। जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद सदैव राहावा असे वाटत असेल, तर या शुभ दिवशी गुळाचे दान करा। नंबर 9, धनुरास। ज्या लोकांच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील, त्यांनी या शुभ दिवशी तिळाचे लाडू दान केले तर या उपायाने त्यांच्या जीवनात लवकरच आनंद येऊ शकतो। नंबर 10, मकर रास। मकर राशीच्या लोकांसाठी गरिबांना अन्नदान करणे चांगले मानले जाते। यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल आणि तुमच्या जीवनात सुख आणि शांती राहील। नंबर 11, कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तेल किंवा तिळाचे दान केल्यास त्यांना 9 ग्रहांचे विशेष आशीर्वाद मिळतात। यासोबतच आयुष्यात येणाऱ्या अडचणीही कमी होतील। नंबर 12, मीन रास।
मीन राशीच्या लोकांनी केशर दान केल्याने विशेष फळ मिळू शकते। यावेळी मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 रोजी साजरी होणार आहे। या दिवशी सकाळी 8:41 सुमारास सूर्य मकर राशीत प्रवेश करेल। त्याच वेळी त्याचा शुभ काळ सकाळी 9:03 ते संध्याकाळी 5:46 पर्यंत सुरू राहील। मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचे महत्त्व शास्त्राशीही संबंधित आहे। सूर्यप्रकाश शरीरासाठी निरोगी त्वचा आणि हाडांसाठी खूप फायदेशीर आहे। म्हणूनच पतंग उडवून आपण काही तास सूर्यप्रकाशात घालवल्यास आपले आरोग्य उत्तम राहील। तर मित्रांनो, आजची मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।